जडे हा हे बघ किलोभर साबुदाणा आणून दिलाय. बर ही थोडाच घालायचा जाऊ द्या महाशिवरात्रीला. बर मला मात्र भरपूर द्यायचा करून. दिवसभर उपाशी आहे. हा बटाट्याची आमटी, रताळ, साबुदाणा भरपूर करून द्यायचं. बर तू थोडाच खा. बर उपास वाटल्यास धर नाही तर नको धरू. पण माझा उपास तर 100% आहे. ती मला भरपूर करून दे. बर हा आणि महिनाभर गेलं पाहिजे. की बाकीचं मी आणलंय काय वाटाणा, मटकी, मूग हे सगळा बाजार आणलाय भरपूर. बर काय हा महिनाभर गेला पाहिजे. महिनाभर नाही गेला मध्ये गेला नाही संपला म्हणली की मी आणणारच नाही मग. बर महिनाभर घालवते. हा लगेच उडवते 4 दिवसात. नाही पहिल्या काळातल्या बाया तिच्या याला एवढ्या एवढ्या दाढीचं कालवण करायचे आणि 8 दिवस उडवत नव्हत्या. आणि तुला लगेच रोजच आणावं लागतंय. अहो पण ते लागतंय की कुठं थोडं. लागतंय इतकं योग इतकं आणून ठेवलंय आणि तरी तुला पुरत नाही. त्याला काय अर्थ आहे? बर नाही उडवत. थोडं थोडं तर टाकते की. हा अहो नाही मी हे करत. सगळं व्यवस्थित घालवलं पाहिजे. मटेरियल व्यवस्थित. हा तू सांगायचा आताच सांगितलं नाही तर तुझ्या ध्यानात नाही ना काय. मी आणून देतोय तू आपलं सांड. एक ना एक दाणा इचून घे. बर सगळी डाळ खाली सांडली. अहो ते चुकून माझ्याकडं- साबुदाणे सांडले ते उपास मोडल ना. अहो मी निवडून घेतलं असतं की. काय निवडून घेतलं सगळे सांडून टाकले. बरं झाले साबुदाणे सांडली नाही. ती कशी काढायची होती मग नाहीतर. हात काही झाले तो तुझं कळत नाही तुला. हाकल नसल्याने हो का घेते की ह्याच्यात. त्याच्यात येते पण आधी सांडायचंच कशाला. अहो चुकून झालं माझ्याकडं. चुकून झालं ध्यान कसं असतं तुझं. अहो मी एवढा आणतोय तिच्या यायला मोला मागचं तू म्हणजे असं सांडून टाकते. चुकून झालं. काय चुकून झालं. सगळी येचली नाही बघ इथं राहिली अजून. अहो इचली. सगळी येच एक ना एक दाणा येचून काढायचा. सांडायची नको होती. सांडली तर नेहमी ठेवती सगळे नीट. झाली का. हा एक ना एक दाणा ठेवायचा येचून. ते थोडं चुकून सांडली होती. काय चुकून सांडलं त्यान कोणीकडे असतं. नाही हो चुकून सांडलं. चुकून सांडलं सगळी मोला मागची तेवढी सांडती. अरे योग लक्षात ठेव उद्या रविवार आहे. माझा उपास आहे. बर 3 वेळा सांगायला लावू नको. नाही. सकाळी नाश्त्याला मग साबुदाण्याची खिचडी करायची. बर त्याच्याबरोबर कढी करायची थोडी. बर हा बटाट्याची आमटी बी करायची. बर वस मस्त पैकी तोप बी घालून सगळं व्यवस्थित ते सगळं कर. बर हा आणि मला वेळच्या वेळ द्यायचं. बर माझा उपास आहे आणि तू खा बघा बेगर. अहो बगर नाही चालत. चालती काय होत नाही तू खा. अहो चालत नाही बगर. हा चालती काय होत नाही. सगळं मला व्यवस्थित सागर संगत पाहिजे. बर हा करते की. आणि हे काय जेडे ही बिल्स हे कशाला आणले. अहो ते पोरांना खायला आणलंय. आणायचं नाही. अहो पोरांना लागतंय की थोडं. पोरांना लागतंय. पोरांच्या नावात तूच खाते. अहो नाही मी नाही खात. हा मला आवडत नाही. बिनकामाचं याला पैसे जातात माझ्या खिशातलं. हे आणलंय अजून अहो ते कोणी आणायला सांगतो तुला. अहो पोरांना आणलंय. पोरानं आणलंय अजिबात नाही आणायचं पुन्हा. अहो का फेकून दिला. अहो हे चांगलं. कोणच देणार आहे मग काय करणार. पुन्हा आणू नको मग हे. अहो तसं का करता. अजिबात नाही आणायचं पुन्हा करा. कचऱ्यात देणार टाकून. एकदा कळू दे तुला त्याशिवाय तू शाने पाहिजे नाही. सारखं जाणते असलं. बर नाही आणत तर ते टाकून देऊ नका. हा टाकून देऊ नका मग आज याची पूजा करायची आहे का. चांगलं असतं काय लई. अजिबात आणायचं नाही पुन्हा.
बरं नाही असलं वेपर्स आणि फेपर्स कोणी सांगितलं तुला? एवढं नुसतं फुगवलं हे, ह्याच्यात हवा जाय नुसती, एवढं असतात. कशाला आणले ग? यासाठी खोबरं आणलं असतं तर तिच्या यायला पाव किलो, तिच्या यायला ताकद मिळते. हे ना काय बिन कामाचं तेलकट असतं कसं धरायला. कोणी सांगतो तुला आणायला? ते वेलच जाऊ दे, हे कोणाला आणले वेपर्स? अहो हे का नाही महाशिवरात्री आहे ना, त्यासाठी मी थोडं 2 वेपर्स आणले होते कशाला आणले ते? खायला उपासाला. उपासाला होय? कशाला तुला काढावाला गोळायचं चव काय? अहो आणली तर राहू दे, मी खाईल. साबुदाण्याची खिचडी बरोबर मला होतेली. अहो मला आणले होते. तुला आणले ते तू खा बघा बेगर. अजिबात नको खा होता तो. आणि जेडे ही कशाला आणले? अहो हे आपल्या सगळ्यांना खायला आणले लोणचं. ही तो विचारलं होतं का मला? अहो नाही विचारलं. नाही विचारलं तर मनाचा कारभार कशाला करत असते? तुला माहिती आहे की किती महाग आहे? अहो आपल्याला खायला भाकरी. काय गरज आहे? माझं कसं धरते तुला माहित आहे का नाही? हा मागं द्या जरी पडलो त्याच्यामुळं अहो पण पुन्हा आणले 50 वेळा. तुला नको म्हणून सांगितलं होतं. अहो चांगला आहे की. काय गरज नाही त्याच्या वाचून. आजारी पडतंय. मागच्या वेळेस मी आजारी पडलो, सलाईन लावली होती ना. हा बटचेट असतं लोणचंच घेतय. कशाला घेतली? मला विचारलं होतं तू. मला नाही विचारता काय कारभार करत जाऊ नको. अहो पण ते चांगलं आहे ना काय चांगलं आहे? लोणचं. लोणचं चांगलं आहे. घास पॅक करतात. ताप येत, पारखी पोरं आजारी पडते ती. कशाला घेतलं की चवीचं? नुसतं चव असली म्हणून काय झालं? बाकीच्या गोष्टी महत्वाच्या शरीराला मानत बी नाही. कोणी सांगितलं तुला? आजारी पडल्यावर माझ्या खिशातलं पैसे सगळ्याला जातात. तुम्हाला काय आपलं? पुन्हा आणलं तर फेकूनच देईन बघ सांगतोय. नाही आणत. ही ती नाही विचार जाणते मनाचा कारभार करते. नाही आणत आता. आपण महाशिवरात्रीला जायचं का हो? कुठं जायचं नाही, घरातच करायची साजरी. अहो जा. पेंट करायची पाटावर, बेल आणायचं, घरातच पुजायचं सगळं. अजिबात कुठं जायचं नाही. अहो सगळे जाते. जाऊ दे मग सगळे सगळ्या जर आपला काय संबंध आहे? अहो त्या तिथं आहे की मंदिर तिथं जाऊ. नाही नाही अजिबात जमणार नाही. मला नाही टाइम, मी येऊ शकत नाही. अहो वर्षात नाही एकदा. नाही मला सांगितलंय ना, मी बी उपास धरणार आहे पण घरातच करायचं सगळं. वर्षात नाही एकदा असते. घरात सगळं साजरा. देव नाही का घरात येत? पिंडीच्या पाया पडलं तर देवपूजा हे सगळं केलं तर व्यवस्थित होतंय ना. तिथे जावं म्हणून नेम आहे काय? तुला फिरायला जायचं असेल म्हणून तशी म्हणते. अहो नाही तसं. मग कसं आहे तर? देव तिथे बी आणि इथे बी आहेच ना. अहो तुम्हाला सुट्टी आहे म्हणून म्हणलं जाऊ. सुट्टी आहे पण मला ते बघू संध्याकाळी आल्यावर बघू. मग संध्याकाळी जायचं आहे का? रातचं जाता येतं का तिथं? 5-6ला सोडल मी. तुला सांगतोय उद्या रविवार आहे. हा उद्या सकाळ हा मला नाश्त्याला पहिल्या छोट खिचडी करायची. काय सांगतोय? बर लवकर उठल्या मला तयार पाहिजे. बर आणि ते बी तुपातले बर चांगले. त्याच्याबरोबर बटाट्याची आमटी प्यायला, चाल कढी, तेवढं सगळं पाहिजे मला. चाल. नाही केलं की तुझं बघतोच मग. बर बर चालतंय. मला करायचं म्हणजे करायचंच. चालतंय. साबुदाणा आदल्या दिवशी भिजू घाल. बर आता मौसूद शिजतोय. आताच घालते भिजाय. आताच भिजू घाल. एक वाटीभर बस का? वाटीवर घालते ती काय? अहो याचा फुगून लय होतोय. हा दुसऱ्या ह्याच्यात घाल मोठ्या ताटात. मोठ्याच ताटात घालणार आहे पण एवढं हा एवढा पुरेल का मला? पुरतोय की लय होणार ह्याचा लय फुगतोय. मला नाही पुरला अजून घालायला हवे. बर बर